नमस्कार. आयझॅक न्यूटन ह्या शाळेमध्ये आज एक एक्झिबिशन भरवलेलं आहे. तसं बघितलं तर एक्झिबिशन हे शेती आणि आपली मूळ रूट म्हणजे जुनी आपली परंपरा ह्या सर्व गोष्टीवरती आहे. परंतु ह्या ठिकाणी एक सुकून म्हणून एक सेक्शन बनवले आहे. ह्या ठिकाणी आल्यावरती सर्वप्रथम आपल्याला दिसते ते म्हणजे तुम्ही आपला मोबाईल बंद ठेवा. आपण आपल्या मोबाईल पासून मोबाईल जर का काही अंतरासाठी काही टायमासाठी बंद केला आणि आपण आपल्या स्वतःला सुकून मिळविण्यासाठी ह्या ठिकाणी अजून काही मोठं करायची गरज नाही. फक्त आपण शांतपणे ह्या मातीतून खडीतून आणि जो आपला जुना परंपरागत जी आपल्या जमिनीवरती जे गवत उगवते ह्या गवतावरती आपण आपल्या अनवानी पायाने जर का चाललो आणि पायाला नॉर्मल म्हणजे बघितलं तर आजच्या टायमाला लोकांनी घरामध्ये देखील चप्पल घातल्याशिवाय फिरत नाहीत. त्यामुळे आपल्या पायाला जी एक्युप्रेशर आणि आपल्या शरीरातील आणि जमिनीचा जो आपला संबंध होता तोच कुठेतरी दूर झाला होता. ह्यासाठी आज आयझॅक न्यूटन ह्या शाळेमध्ये जे एक सेक्शन बनवलं आहे ह्या सुकून सेक्शन मध्ये आता आपण शाळेच्या टीचर हे काय सांगत आहेत ते आपण ऐकूया. नमस्कार, मी ताहिरा गोन्साल्विस, सायकॉलॉजिस्ट या स्कूलमध्ये असते. तर सरांनी मला सांगितलं की तू काहीतरी एक वेगळं असं कर जिकडे म्हणजे मध्ये आलं ना की असं बाहेर निघावं असं वाटलं नाही पाहिजे. मग आम्ही विचार केला की रोजची आपली गडबड खूप असते, तर काहीतरी शांत काहीतरी मस्त असं करावं. तर त्या अनुषंगाने इकडे एकदम असं शांत असं वातावरण आम्ही निर्माण केलेलं आहे. झाडं आहेत आणि मग प्रत्येक टेक्स्चर तर हे आहे वाळू. पायाला हळूवारपणे आपण चालू ह्याच्यातून हे जसं पायाला फील होतंय खूप छान वाटतं. एक एक टेक्स्चर वेगळे वेगळे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर दगड, हल्ली तर आपण विदाऊट चप्पल चालतच नाही, तर ह्या दगडांवरून नंतर आम्ही घेतलेली आहे ती चार. चारीवर चालणं हे आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप चांगलं असतं, तर ही चार घेतलेली आहे. थोडंसं गार वाटावं म्हणून पाणी, तर हे खूप गार वाटतं पायासाठी. आणि मग इथे आम्ही आलो, वॉटरफॉल ठेवलेला आहे. हे ऐकून खूप शांत वाटतं. इथे बसण्यासाठी सुद्धा आम्ही सोय केलेली आहे. जर खाली बसायचं असेल तर खाली बसू शकतो. इथे खाली बसून निवांत थोडा वेळ बसून ते बघून खूप बरं वाटतं. इकडे बघत बसलं की त्याच्यानंतर हे बघत असताना जर आपल्याला नारळाच्या पानाचा आस्वाद घ्यायचा असेल तर तेही आपण ठेवलेलं आहे अजून बेटर वाटण्यासाठी. तदनंतर हाताचा टेक्स्चर टच, हे टच करून आपल्याला काही ओळखायचं नाही आहे ह्याच्यामध्ये काय आहे, फक्त फील जेव्हा आपण करतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये जातो. म्हणजे आपली जे वरीज असतात ते विसरतो, काही चिंता असतील ते विसरतो आपण. मग हे काय आहे, हो हे काय आहे हे मी ओळखण्याचा प्रयत्न करते. ओळखलं पाहिजेच असं नाही, पण जस्ट आपण ते करतो. आजच्या दिवसात मी एखाद्या गोष्टीसाठी खूप आभारी आहे देवाचे, तर मला वाटतं की ओके मी त्याची नोंद करावी, तर मी ते लिहून आणि ग्रॅटिट्यूड ट्री आहे त्याच्यावर मी चिटकवणार आहे. तर हे एकंदरीत असा हा पूर्ण आम्ही सेटअप केलेला आहे. तर आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात ना खूप दगदग असते, म्हणजे आपल्याकडे वेळच नसतो शांत बसण्यासाठी. 2 मिनिटं कुठे शांत आपण बसूच शकत नाही. तर त्याच्यामुळे आपण हे केलेलं आहे की चालतो आम्ही ते सायलेन्स युअर मोबाईल ही ठेवलेला आहे की लेट द मोमेंट स्पीक. तुमचा मोबाईल शांत ठेवा आणि मग इथून चालून आपण म्हणजे ते एक एक जेव्हा आपण अनुभवतो तेव्हा कसं असतं की पाय ठेवतो आपण, ते अनुभवतो
आपल्या ज्या चिंता आहेत ते आपण विसरतो. तिकडे पाण्याचा आवाज आहे, आपण त्याच्यामध्ये एकदम रमून जातो. हे करणं खूप गरजेचं आहे आपल्याला स्वतःला शांत बनवण्यासाठी. नाहीतर तुम्ही बघाल ते आपल्याला नेहमी अरे हे करायचंय ते करायचंय आणि आपण सगळं नेहमी धावत असतो. तर हे शांत करण्यासाठी तर तुम्ही हे घरी सुद्धा म्हणजे असं पाणी किंवा शांत बसून नेचरमध्ये कधी समुद्र किनारी गेला तुम्ही हे करूच शकता. तसं हे आपल्या आरोग्यासाठी खूप छान आहे. थँक्यू.